मित्रांनो, काल आपण आपल्या सोयाबीनमध्ये पहिली फवारणी केली, पण या फवारणीत आपण 4 औषध वेगवेगळी वापरली. ही औषध नेमकी कशासाठी वापरली ते सविस्तर पाहू. सध्या आपल्या सोयाबीनची वाढ सुरू आहे. फवारणी करण्यापूर्वी पूर्ण शेताची पाहणी केली, त्यानंतरच कोणतं औषध फवारायचं याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम आपण साप बुरशीनाशक वापरला आहे. पावसाळ्यात बुरशीजन्य रोगाचा धोका वाढतो, तर त्यामुळे पिकाचं संरक्षण होण्यासाठी आपण याचा वापर केला आहे. दुसरं म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. तर याचा उद्देश म्हणजे झाडाची वाढ संतुलित ठेवणे आणि जे आपल्या झाडामध्ये ताणतणाव असेल तर हे सुद्धा दूर करत असते. तिसरा म्हणजे 19-19 विद्राव्य खत. तर याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पलास समान आहे. सुरुवातीच्या वाढीसाठी संतुलित पोषण देण्यासाठी याचा वापर केला जातो. शेतात फिरत असताना काही ठिकाणी आपल्याला पाणी खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसला, तर तो प्रादुर्भाव वाढू नये तर याच्यासाठी आपण प्रोफेनोफास याचा वापर केला आहे. तर ही होती आपल्या सोयाबीन पिकामधली पहिल्या फवारणीची संपूर्ण माहिती. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा रिझल्ट कसा आला तर ते दाखवणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.